नमस्कार. आज 18 मार्च 2026, आज बुधवार आणि आज चंद्राचे भ्रमण हे पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये असून या पूर्व भाद्रपदा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलंय हे जाणण्यासाठी चालू करू आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. मोठा अपघात होण्याची शक्यता. आज कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया नको, बदनामी होऊ शकते, आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, आघाड्याची मुळी आपल्या जवळ ठेवावी आणि आपणास आघाडा माहित नसेल तर आपण आपल्या कुलस्वामी देवीचे दर्शन घ्यावे. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. प्रेमामध्ये मोठे यश होते आहे, मोठी संधी आज उत्पन्न होते आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय, पांढऱ्या सुती कपड्याला स्फटिकाचा खडा बांधून तो जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नका, मानहानी होऊ शकते, व्यर्थ ताणतणाव जाणू शकतो, आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, लाल विटेवरती काळ्या शाईने ओम लिहून ती विट आपल्या घराच्या अंगणामध्ये ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून आज कौटुंबिक सुखशांती लाभेल. आजचा दिवस सुरक्षित आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, चांदीच्या वाटीत थोडे कच्चे दूध घेऊन ते देव्हारात ठेवून त्याचे दर्शन घ्यावे व सायंकाळी ते दूध कोणत्याही झाडाला वाहावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. कर्ज वाढू शकते, कोणीतरी आपली फसवणूक करू शकतं, आज थोडी काळजी घ्या. आपल्या भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद करणे आज टाळणे योग्य राहील. आजसाठी आपणास उपाय, तांब्याच्या बारीक तारेचा एक तुकडा गुंडाळून आपल्या खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 30%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये आज गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, निळ्या रंगाचा एक जाड दोरा आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. अहंकार वाढू शकतो, डोकेदुखीचा त्रास थोडा वाढू शकतो, आज कामात उत्साह राहील मात्र डोक्यात विचार राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, पिवळ्या मोहरीचे 11 दाणे पर्स मध्ये किंवा पाकिटामध्ये लपून ठेवावेत आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. राजकारणामध्ये हुकमी एक्का आपण असाल म्हणजे आपला विजय आज नक्कीच होतो आहे. भाग्याची आज आपणास उत्तम साथ मिळते आहे. आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे व आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. नववे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. मित्रांची चांगली मदत मिळते आहे, व्यवसायामध्ये प्रचंड वाढ होते. आजचा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाच्या कागदावरती हळदीने श्री लिहून तो कागद आपण जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे. आज आपण आपल्या वरिष्ठांशी वाद करू नका, नाहीतर भावी आयुष्यात त्रास जाणवू शकतो. आज आजारपण देखील जाणवू शकते, आज थोडी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, काळे मीठ आणि तीळ आपल्या डोक्यावरून 3 वेळा ओवाळून कचऱ्यामध्ये फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 18%. आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. कला क्षेत्रातील लोकांना आज मान सन्मान मिळतो आहे. आज नवीन संधी कला क्षेत्रातील लोकांसाठी मिळू शकतात. आजचा दिवस प्रेमासाठी उत्तम असून नवीन लग्नाची स्थळे देखील येऊ शकतात. आज सुख समृद्धी नक्की मिळते आहे. आजसाठी आपण उपाय, गुलाबाचे अत्तर आपल्या दोन्ही कानांच्या पाठीमागे लावावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 92%. 12वे नक्षत्र उत्तर फाल्गुनी नक्षत्र. खोटाळ येऊ शकतो, सरकारी दंड थोटावू शकतो, शरीरामध्ये थोडी उष्णतेचा त्रास किंवा पित्ताचा त्रास जाणवू शकतो, आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपण उपाय, गव्हाचे 3 दाणे लाल दोऱ्यात किंवा लाल कपड्यात बांधून आपल्या जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. स्थिर सावल मालमत्तेमधून चांगला नफा किंवा फायदा होऊ शकतो. मन आज प्रसन्न राहील. आज आपले मित्र आपल्याला मदत करू शकतात. आजसाठी आपणास उपाय, पांढऱ्या कवडीला दुधाने धुवून
ती कवडी आपल्या पाकिटात ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, अपमान होण्याची संभावना आहे. कोर्ट कचेरीच्या व्यापापासून आज थोडे दूर राहिल्यास उत्तम राहील. आज शक्यतो आपण कोणालाही जामीन राहू नका. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, लाल मसुराच्या पिठामध्ये आपण थोडे कुंकू टाकून त्याचा टिका आपल्या कपाळावर लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 28%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, अचानक गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे. आज सायबर क्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार किंवा ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, तुळशीच्या झाडाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास तुळशीचे 2 पाने बाहेर जाताना चढावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 96%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, पोटाचा तक्रार जाणू शकतो, पित्ताचा त्रास होऊ शकतो. आज विचारांचा गोंधळ मनामध्ये कायम असू शकतो. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, केळीच्या झाडाखाली थोडीशी माती कागदात बांधून ती जवळ ठेवावी व रात्री किंवा सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, परदेशातून मोठी येणी वसूल होऊ शकतात. आज नवीन कामांच्या ऑफर देखील येऊ शकतात. आजचा दिवस उत्तम असून आज भाग्याची साथ चांगली मिळते आहे. आजसाठी आपणास उपाय, काळ्या उडदाचे 5 दाणे आपण पुडी करून आपल्या खिशात ठेवावे आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, बुद्धीच्या साह्याने आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आज यश संपादन करू शकतात. आज बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. आजचा दिवस आपल्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा आहे. आजसाठी आपणास उपाय, तुरटीचा 1 खडा हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून तो जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 19वे मूळ नक्षत्र, सांधेदुखीचा त्रास जाणू शकतो. आज थोडी तब्येतीची काळजी घ्या. धोका संभवतो आहे. आज कोणावर विश्वास ठेवू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 12%. आज थोडी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, लग्नाचे योग आलेले आहेत असे वाटते आहे. त्यामुळे विवाह इच्छुक लोकांना आज नवीन स्थळांच्या संधी येऊ शकतात किंवा लग्नाची बोलणी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. सौंदर्य प्रसाधनांचा व्यापार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असून व्यापारामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय, चांदीचे नाणे गुलाबाच्या पाण्यात बुडवून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, वरिष्ठांशी मतभेद जाणू शकतो. प्रवासामध्ये कटकटी होऊ शकता. आज कामाच्या ठिकाणी थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याच्या नाण्याला लाल रंगाचा दोरा गुंडाळून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, आई वडिलांचा आशीर्वाद मिळू शकतो. वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आजचा दिवस आपणासाठी आनंददायी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, रुईच्या झाडाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास रुईची फुले सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे धारदार गोष्टींपासून आज दूर राहा. आज शेजारच्या लोकांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद विवाद करू नका. आज अनावश्यक खर्च देखील होऊ शकतो. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, कडुनिंबाच्या झाडाचे दर्शन घेऊन कडुनिंबाच्या झाडाला 1 गुळाचा खडा वाहावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. 24वे नक्षत्र शतधारका नक्षत्र, जुन्या गुंतवणुकीमधून आज नफा होऊ शकतो. आज अचूक निर्णयामुळे आपण यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, स्वतःच्याच नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे आज मनामध्ये विचारांचा गोंधळ असू शकतो. मात्र अहंकार आपला वाढू देऊ नका, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपणास मोठे यश लाभते आहे, मात्र अहंकारावर मात करणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय, हळकुंडाचा 1 तुकडा पिवळ्या कपड्यात बांधून जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, व्यापारामध्ये प्रचंड वाढ होऊ शकतो. आज भाग्याची 100% साथ आपणास मिळते. आजचा दिवस उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, मोहरीच्या तेलामध्ये स्वतःची सावली बघून ते तेल
एखाद्या गरीबाला दान द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, मित्रांचे चांगले सहकार्य मिळू शकते. नवीन बिझनेसच्या नवीन डील आज फायनल होऊ शकता. आजचा दिवस कोणत्याही प्रकारच्या करारासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे हिरवी वेलची घराच्या बाहेर जाताना चघळावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. आपली साथ आमच्यासाठी अत्यंत अनमोल आहे. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.